जनाके पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनाके पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। राज ठाकरे साहेब म्हणजे पहिलं घोषणा बंद करा. घोषणा बंद करायचा अर्थ काय? आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा एवढा गंभीर प्रश्न असताना त्यांनी ही घोषणा बंद करा, हे तुम्हाला मला भेटायचं असेल तर आधी घोषणा बंद करा. त्याच्यामुळे सर्वजण आम्ही खाली आलेलो आहोत. पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका राज ठाकरे बाहेर निघू देणार ना. राज ठाकरेंना हॉटेलच्या बाहेर निघू देणार ना. जोपर्यंत त्यांची मराठा बद्दलची दिशा सांगत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर निघू देणार ना. आमचे राज ठाकरे काय बोलले? त्यांना मराठा आरक्षण म्हणून जर एवढी एलर्जी का? त्याला एवढ्या मराठीची एलर्जी का? मराठीची मतं त्यांना गोड वाटली. यांनी मराठ्याची मतं गोड वाटली का? मराठ्याच्या भाषा दिल्या का वाईट वाटलं? राज ठाकरे खाली आल्यानंतर तुम्हाला काय बोलले? त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घोषणा द्यायची नाही. त्यांना मराठी आरक्षणाची घोषणा दिलेली का वाईट वाटलं? त्यांना मनोज जरांगेची घोषणा दिलेली का वाईट वाटलं? त्याच्यामुळे त्यांना हॉटेलच्या बाहेर निघू देणार ना आम्ही. कार्यकर्ते जे आक्रमक आहेत, घोषणाबाजी जी आहे ठिकाणी पाहायला मिळते. कार्यकर्ते आक्रमक आहेत. एक मराठा लाख मराठा घोषणा त्या ठिकाणी होत आहेत. राज ठाकरे मुर्दाबादच्या देखील घोषणा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. कार्यकर्ते अतिशय आक्रमक जे आहेत त्या ठिकाणी झालेले आहेत. मराठवाडा दौऱ्यावर राज ठाकरेंची सुरुवात जी आहे ती कालपासून झालेली आहे. त्यामध्ये आज धाराशिव शहरामध्ये या ठिकाणी राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे दाखल होताच मराठा आंदोलकांनी जो आहे तो आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी जी आहे त्या ठिकाणी केली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरेंनी खरं तर 2 लोकांना भेटायला बोलवलं होतं, मात्र सर्वच जण जाणार अशी भूमिका या मराठा कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरे खरं तर स्वतः खाली आले होते, मात्र अरेरावीची भाषा वापरण्याचे आरोप झालेले आहेत. राज ठाकरे या ठिकाणी खाली आलेले आहेत. विषयाला आपण पाहतोय राज ठाकरे स्वतः या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्की कार्यकर्त्यांना काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दाखल झालेले आहे. तुम्ही घोषणा पहिला बंद करा. बोलायचंय ना. झालेले आहेत. राज ठाकरे या ठिकाणी खाली आलेले आहेत. विषयाला आपण पाहतोय राज ठाकरे स्वतः या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्की कार्यकर्त्यांना काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दाखल झालेले आहे. तुम्ही घोषणा पहिला बंद करा. बोलायचंय ना. वरती या. तरी 2 दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य आहेत मराठा आंदोलक आता चांगलेच आक्रमक झालेत आणि दुसरी दृश्य आहेत राज ठाकरे हे जेव्हा मराठा आंदोलकांच्या भेटीला आले आणि माझ्याशी बोलायचे तर वर या असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. मात्र ही अरेरावीची भाषा आम्ही सहन करणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलाय. राज ठाकरे हे राहत असलेल्या हॉटेलच्या बाहेर आता मराठा आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत. अशा स्वरूपाची भाषा आम्ही सहन करणार नाही. राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे मराठा आंदोलनावर त्या संदर्भात त्यांना जाब आम्ही विचारूनच राहणार आहोत अशी भूमिका या मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे आणि त्यासाठीच ते राज ठाकरे राहत असलेल्या हॉटेलमध्ये धाराशिवमध्ये दाखल झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी साहेबांच्या